नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनसोडे सर अर्थशास्त्र विषयासाठी मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 12वी अर्थशास्त्र विषयासाठी ज्या 2 परीक्षा द्यायच्या आहेत, एक बोर्डाची लेखी परीक्षा 80 गुणांची द्यायची आणि दुसरी महाविद्यालयामार्फत घेतली जाणारी अंतर्गत मूल्यमापनावर आधारित चाचणी परीक्षा जी 20 गुणांची आहे, या दोन्ही परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. मित्रांनो, बोर्डाची जी लेखी परीक्षा द्यायची आहे त्याच्यामध्ये आपला अर्थशास्त्राचा जो विषय आहे त्याचा सब्जेक्ट कोड विषय क्रमांक जो आहे तो 49 हा लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या. आणि आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण जे प्रश्न दिले जातात त्याच्या विकल्पासह गुण जर आपण धरले तर ती 116 मार्काचे होते. त्याच्यापैकी आपल्याला 80 मार्काचा प्रत्यक्षात सोडवायचा आहे, त्याच्यासाठी 3 तास दिलेले असतात. मित्रांनो, आता ही जी 80 मार्काची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये एकूण आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने 6 प्रश्न विचारले जातात. एकूण 6 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 6 प्रश्नामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आहे. एकूण गुण 20 आहेत. याच्यामध्ये अ, ब, क, ड हे 4 प्रकार प्रश्नांचे विचारले जातात. हे 4 प्रकार कुठले आहेत हे फिक्स सांगितलेलं नाही. याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, 6 बघा लक्षात घ्या मित्रांनो, 6 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बोर्डानं आणि 6 पैकी कोणतेही 4 आम्ही विचारू हे अभ्यास मंडळानं सांगितलेलं आहे. MPSC आणि स्पर्धा परीक्षेच्या मुलांची तयारी व्हावी म्हणून ह्या 6 प्रकारचे प्रश्न तुम्हाला वर्षभर त्याचा सराव करावा लागणार आहे. आणि 6 पैकी कोणतेही 4 प्रश्न प्रत्येकी 1 मार्काचे 5-5 प्रश्न असणारे, अ, ब, क, ड हे 5-5 गुणांचे प्रत्येकी असणारे 20 गुणांचे असे आपल्याला प्रश्न पहिला आहे. आता याच्यामध्ये 6 प्रकार जे प्रश्नांचे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे प्रश्नाचा तो योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, एक प्रश्न दिलेला असतो, त्याला 4 उत्तरे दिलेली असतात, अ, ब, क आणि ड. याच्यापैकी तुम्हाला ती 4ही उत्तरे बरोबर असू शकतात किंवा 4ही चुकलेली असू शकतात किंवा एखादं बरोबर असतं किंवा 2 उत्तरे बरोबर असतात किंवा 3 उत्तरे बरोबर असतात. त्यामुळे पहिल्यांदा अ, ब, क, ड यापैकी कोणती उत्तरे बरोबर आहेत ते पहिल्यांदा शोधावं लागणार आणि त्याच्यातून मग खाली दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यातून आपल्याला पहिला पर्याय, दुसरा, तिसरा, चौथा यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तरं लिहिणार आहे. तुम्ही जर या प्रश्नाचं उत्तर जर या खाली दिलेले जे उत्तरं आहेत अ, ब, क, ड त्याच्यातून, आता याचं बघा, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधी आहे त्याचं उत्तर अ आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा संसाधनाच्या वाटपाशी संबंधी येतात. तुम्ही नुसतं अ उत्तर लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळणार नाही. बघा मग खाली पर्याय दिले आहेत बघा, पहिला पर्याय अ, ब, क, दुसरा अ, ब, तिसरा फक्त अ. बघा आता आपण सांगितलेलं उत्तर फक्त अ आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर इथं अपेक्षित आहे. अ हे उत्तर त्यांना अपेक्षित नाही. लक्षात घ्या, फक्त अ म्हणजे पर्यायातील उत्तर लिहिणं इथं अपेक्षित. तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. 1 मार्कासाठी असे 5 प्रश्न विचारले जातात. योग्य पर्याय निवडा आणि 5 प्रश्न असतात 5 गुणांसाठी. हा पहिला पर्याय आपल्याला सांगता येईल. योग्य पर्याय कसा निवडायचा हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. मग आता या मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नामध्ये सहसंबंध त्यांनी स्पष्ट करून दाखवलेला असतो. त्या प्रश्नामध्ये एखाद्या घटकाचा सहसंबंध दाखवलेला आहे आणि पुढच्या घटकाचा सहसंबंध त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायला सांगितलेला असतो आणि त्याच्या लिहिण्याच्या उत्तरासाठी हा चौकोन रिकामा सोडलेला असतो. आता इथं बघा, पुरवठ्याचा विस्तार मग का होतो त्यांनी तिथं उत्तर दिलेले, किंमत वाढ. मग पुरवठ्याचा संकोच याचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करावा लागतो. मग पुरवठ्याचा संकोच कशामुळे होते, किंमत घट. बघा लक्षात घ्या, इथं उत्तर अपेक्षित आहे. ह्या सहसंबंध या पद्धतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण करावं होतं. हा 1 मार्कासाठी 5 प्रश्न विचारतात, 5 गुण आहेत या प्रश्न प्रकाराला. बघा दुसरा प्रश्न कसा आहे, एकूण प्राप्ती. आता तिथं त्यांनी पुढं दिलेलं आहे सरासरी प्राप्ती आणि सहसंबंध घालून दिलं, सूत्र पाहिजे. म्हणजे एकूण प्राप्तीचं इथं चौकोनी रिकाम्यामध्ये त्यांना काय सहसंबंध अपेक्षित आहे, सूत्र अपेक्षित आहे. आता इथं बघा चौथ्यामध्ये पुरवठा वक्र हा कसा असतोय, वर जाणारा असतो. हे त्यांनी सहसंबंध दाखवून दिलेला आहे. तशा प्रकारचा सहसंबंध मागणी वक्रामध्ये कसा येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि तुम्ही मागणी वक्र हा खाली येणारा असतो. डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. हा संबंध तुम्ही पूर्ण करायचा असतो. या पद्धतीने आपल्याला हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुन्हा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. बघा लक्षात, अशा प्रकारचे प्रश्न 5 विचारले जातात. प्रत्येकी 1 गुण असे 5 गुण असतात. या ठिकाणी बघा एखादं विधान दिलेलं असतं, एखादी व्याख्या स्पष्ट केली असते, ती व्याख्या कोणाची आहे, अर्थशास्त्रामध्ये त्याला काय म्हटलं जातं, हा पर्टिक्युलर एखादा शब्द या ठिकाणी हुडकण्यास सांगितलेला असतो. लक्षात घ्या. आता स्थिर, पहिला बघा प्रश्न, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च याला अर्थशास्त्रात काय म्हणतात, तो शब्द त्यांना अपेक्षित आहे. लक्षात घ्या, स्थिर खर्च असं आपण म्हणतो.
पुन्हा प्रत्येक नगसंख्येचा दुसरा प्रश्न बघा, प्रत्येक नगसंख्येचा उत्पादन खर्च लक्षात घ्या, सरासरी खर्च. म्हणजे अर्थशास्त्रात त्याला काय म्हणतात हा पारिभाषिक शब्द तुम्हाला हुडकायला या प्रकारामध्ये सांगितला जातो. पुन्हा तिसरा जो चौथा जो प्रश्न प्रकार आहे विसंगत शब्द ओळखा. बघा मित्रांनो, येते गटात न बसणारा शब्द ओळखा, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. यामध्ये बघा उत्तरासाठी तुम्हाला क्लू दिलेला असतो. त्यांनी सांगितलेलं असतं की बाबा या प्रकारचं उत्तर आम्हाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये न बसणारा जो शब्द आहे तो ओळखायला सांगितलं आणि 4 पर्याय दिलेले असतात बघा लक्षात. आता बँक खात्याचा प्रकार, हे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणता खात्याचा प्रकार नाही ते आपल्याला ओळखायला सांगितलं असतं, गटात न बसणारा शब्द. पण याच्या ठिकाणी अशी उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला पूर्ण उत्तर माहीत असणं, पूर्ण उत्तराचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता बँक खात्याचे प्रकार तुम्हाला माहीत असलं की तो विद्यार्थी सहजपणे उत्तर लिहू शकतो. बँक खात्याचे प्रकार काय आहेत? बचत खाते आहे, आवर्ती ठेव खातं आहे आणि चालू खातं आहे. म्हणजे या गटात कोणता डीमॅट खातं हे शेअर बाजाराशी संबंधित च्या खरेदी विक्रीशी संबंधित खातं हे आहे, त्यामुळे हे गटात नाही बसत. बघा लक्षात घ्या. वित्तीय मालमत्ता हा तिसरा घेतला आपण. वित्तीय मालमत्ता काय आहे? रोखे आहे, सरकारी सुरक्षा आहे, कायम ठेवी आहेत, भूमी हा त्याच्यामध्ये बसत नाही. या पद्धतीने गटात न बसणारा त्यांनी उत्तराचा क्लू सांगितलेला असतो, फक्त त्या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा असतो. बघा लक्षात घ्या. हा चौथ्या प्रकारचा प्रश्न आहे. पुन्हा 5व्या प्रकारचा प्रश्न आहे की खालील विधाने पूर्ण करा. बघा इथं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक अर्धवट विधान दिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यास सांगितलेलं असतं आणि 4 पर्याय दिलेले असतात, अ ब क ड असं. त्याच्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही ते विधान काय करायचं असतं? पूर्ण करायचं. आता घटत्या सीमा विधेय सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता, अ ब क ड 4 पर्याय दिले आहेत आणि त्याच्यापैकी एकच निवडायचा. लक्षात घ्या. आता ब स्थिर राहते हे निवडून तुम्ही विधान पूर्ण करू शकता. अशा प्रकारचे 5 प्रश्न प्रत्येकी 1 मार्काचे 5 गुणांसाठी विचारले जातात. पुन्हा 6वा प्रकार आहे बघा मित्रांनो, की या ठिकाणी विधाने आणि तर्क प्रश्न, त्यातील योग्य पर्याय. तुम्हाला एक विधान दिलेलं असतं अ मध्ये आणि ब मध्ये त्याचा तर्क दिलेला असतो. पहिल्यांदा काय करायचं, अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर लिहित असताना दोन्ही विधान अ आणि विधान ब हे सत्य आहेत का असत्य आहेत ते बघायचं. पुन्हा अविधान जे केलेलं आहे ते कशा स्वरूपाचं आहे आणि तर्क जो लावलेला आहे त्याचं अविधानाचं स्पष्टीकरण आहे किंवा नाही का ते स्वतंत्र आहेत. दोन्ही अ आणि ब ही दोन्ही विधानं वेगवेगळे आहेत का एकमेकावर अवलंबून आहेत, एकमेकांची स्पष्ट करणारे आहेत, चूक आहेत का बरोबर, हे बघून याचा अभ्यास करून मग खाली दिलेले जे पर्याय आहेत, तुम्हाला 4 पर्याय दिले असतात, 1 2 3 4, यापैकी योग्य विधान पर्याय निवडून तुम्ही या प्रकारचे प्रश्नाचं उत्तर लिहू शकता असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, प्रत्येकी 1 गुणांचे आणि 5 गुण याच्यासाठी. अशा प्रकारचे 6 प्रकारचे प्रश्न तुम्हाला वर्षभर अभ्यासाचे आहेत. या 6 प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर यापैकी कोणतेही 4 प्रश्न जे आहेत, प्रत्येकी 5 प्रश्न असणारे आणि प्रत्येकी 1 मार्काचे 5 गुण असणारे अ ब क ड हे प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न हे एकूण 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. हा थोडासा प्रकार MPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अर्थशास्त्रामध्ये आणलेला आहे असं आपल्याला प्रश्न पहिला स्पष्ट करता येईल. पुन्हा प्रश्न दुसरा जो आहे बघा, याच्यामध्ये अ आणि ब आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा अ मध्ये बघा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करायची. कोणते 3 आहेत? 6 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं असतं आणि संकल्पना ओळखायला सांगितलेली असते. लक्षात घ्या. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, संकल्पना ही पहिल्यांदा लिहायचं. संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण असतो आणि ते स्पष्टीकरण म्हणून लिहायचं आपण. लक्षात घ्या, हे स्पष्टीकरण, तर ते स्पष्ट करण्याला त्याला 1 गुण असतो. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाला हे 2 गुण या ठिकाणी असतात असं आपल्याला सांगता येईल. आता इथं बघा, पहिला प्रश्न जो आहे, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. हे काल उपयोगितेचं, म्हणजे ही संकल्पना कुठली? काल उपयोगिते. आणि स्पष्टीकरण या ठिकाणी एका विशिष्ट हंगामात किंवा कालावधीत वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्याला काल उपयोगिता असं म्हणतो. म्हणजे सलमाने हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. म्हणजे स्वेटरमध्ये हिवाळ्यात उपयोगिता नव्हते, काल उपयोगितेचं उदाहरण आहे हे स्पष्टीकरण. या पद्धतीने 2 मार्काची विभागणी आपल्याला प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत सांगता येईल. असे 3 प्रश्न 6 मार्कासाठी. पुन्हा प्रश्न दुसरा ब जो आहे तो फरक स्पष्ट करा आहे. तिथेही कोणते 3 आहेत? 6 गुणांसाठी. म्हणजे हा फरक स्पष्ट करा, ही 2 मार्काला विचारतो. इथेही बघा, फरक स्पष्ट करायचा असताना प्रत्येक घटकाचा 2-2 मुद्दे आले पाहिजेत. पहिल्या घटकामध्ये व्याख्या आली पाहिजे दोघांची, त्याला 1 मार्क असतो.
पुन्हा तुम्ही दुसऱ्या मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण केलं, उदाहरण दिलं तर त्याला 1 मार्क असतो. आणि नसेल तर तिसराही मुद्दा तुम्ही लिहू शकता. त्या ठिकाणी आकृती काढायला सांगितलं असेल तर तुम्हाला आकृती काढणं गरजेचं आहे, असं आपल्याला प्रश्न दुसरा स्पष्ट करतो. प्रश्न तिसऱ्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा हा प्रश्न जो आहे तो कोणतेही 3 आपल्याला लिहायचे आहेत 12 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येकी किती मार्क झाले? हा प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा. 4 मार्कासाठी जवळजवळ 5 ते 6 वैशिष्ट्ये तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. असं आपल्याला ह्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न तिसरा आपल्याला सांगता येईल. प्रश्न चौथा जो आहे तो खालील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सहकारण स्पष्ट करा. असं हा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या. कोणते 3 विचारलेले 3 लिहायचे आहेत 5 पैकी. 5 प्रश्न ते 3 लिहायचे आहेत आणि गुण किती आहेत? 12. म्हणजे प्रत्येकी हा देखील काय झाला? 4 मार्कापैकी. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न लिहित असताना पहिल्यांदा इथं काय आपण या विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत हे पहिल्यांदा लिहावं लागेल. एखादा प्रश्न वाचला हे पहिल्यांदा लिहायचं, मी या विधानाशी सहमत आहे किंवा नाही. याला 1 मार्क असतो, लक्षात घ्या. आणि त्याचं उत्तर कारण लिहावं लागेल. मग कारणाला 3 मार्क. 1 अधिक 3 अशी विभागणी असते. म्हणजे कारणाला 3 मार्क असतात म्हणून कारणामध्ये 3 ते 4 मुद्दे 5 मुद्दे आले पाहिजेत. बघा लक्षात घ्या. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. बघा लक्षात घ्या. हे चुकीचं वाटतंय मला. चुकीचं असेल तर मी या विधानाशी असहमत आहे. कारण 1 मार्क पडायला आपल्याला. कारण लिहायचं. मग त्याची व्याप्ती मर्यादित आहे. मग त्याची व्याप्ती कशी आहे ते आपल्याला स्पष्ट करावं लागेल. त्याच्यासाठी 3 ते 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा 5 पैकी कोणतेही 3 आपण या ठिकाणी या पद्धतीने सोडवू शकता. पुन्हा प्रश्न 5व्यामध्ये बघा लक्षात घ्या. हा प्रश्न कसा आहे बघा मित्रांनो. खालील तक्ता किंवा आकृती किंवा उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत बघा या ठिकाणी आणि 8 मार्काला. 2 म्हणजे कोणतंही 2 म्हणजे 4 मार्काला 1 हा प्रश्न आहे आपल्याला. बघा इथं पहिल्यांदा काय केला असतो, एक तक्ता दिलेला असतो, त्याच्या खाली प्रश्न दिलेले असतात, उत्तरे तिथेच असतात त्या तक्तामध्ये, किंवा आकृती दिलेली असते. बघा ह्या प्रकारची आकृती ती 4 मार्काला. खाली प्रश्न दिलेले असतात, उत्तरे तिथं, पुन्हा उतारा दिलेला असतो, त्याचे प्रश्न खाली दिलेले असतात. या पद्धतीचे प्रश्न कोणतेही, हा प्रश्न अतिशय 3ही सोपे वाटतात मित्रांनो, पण कोणतेही 2च आपल्याला सोडवायचे 8 मार्कांसाठी. त्यामुळं तक्ता नीट बघायचा, त्याच्या खालची प्रश्न जे आकृती काढा म्हटलं आकृती काढावं लागेल. बघा तिथं उतारा दिलेला असेल, त्याच्या खालचे प्रश्न ते उतार्यातच शोधायचे. आकृती दिली सर, आकृती खालील प्रश्न हे सोडवत असताना आपण ते आकृत्या नीट बघून ती उत्तरं सोडवली पाहिजे. असा प्रश्न 5वा आपल्याला सांगता येईल. पुन्हा प्रश्न 6वा जो आहे शेवटचा, तो सविस्तर उत्तरे लिहा असा प्रकारचा आहे. कोणते 2 सोडायचे आहेत मित्रांनो. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला. 16 मार्क आहेत, म्हणजे 8 मार्कासाठी 1 आहे आणि 3 पर्याय दिले असतात. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत मित्रांनो. बघा लक्षात. आता या पद्धतीने सविस्तर उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता येतं बघा स्थूल दुसरा प्रश्न जो आहे, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्य स्पष्ट करा. इथं 2 प्रश्न आहेत मित्रांनो. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट केलीच पाहिजे, मग त्याची वैशिष्ट्ये सांगितली पाहिजे. हा 2 मार्काला असतो आणि वैशिष्ट्ये 6 मार्काला असतात या पद्धतीने. पुन्हा प्रश्न 3 बघा, घटत्या सीमात्व सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. म्हणजे सिद्धांतही स्पष्ट करायचा आहे, अपवादी सांगायचे आहेत. म्हणजे सिद्धांत सीमात्व सिद्धांत स्पष्ट करायला 6 मार्क असतात आणि अपवादाला 2 मार्क असतात. तुम्ही अपवाद लिहिलेच नाही, नुसता सिद्धांत लिहिला 6 पैकीच मार्क पडतात. आणि एखादा मोठा प्रश्न विचारत असताना त्याच्यामध्ये 2 प्रश्न तर नाहीत ना याचा विचार करायचा. दोन्ही प्रश्नाची उत्तरं इथं लिहिणं अपेक्षा आहेत. तसंच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असे 3 पैकी 2 किंवा 5 पैकी 3 लिहा असं विचारलं जातं, त्यावेळेस कोणतेही 2 सोडवत असताना, आता इथं बघा कोणतेही 2 सोडवत असताना समजा तुम्हाला वाटलं पहिल्यांदा सविस्तर उत्तर मला 3रा प्रश्न व्यवस्थित येतोय, मग तुम्ही तिथं उत्तरामध्ये लिहिताना पहिला आकडा टाकू नका त्याला. 3रा प्रश्न सोडत असताना 3रा प्रश्न क्रमांक 3, प्रश्न 6वा प्रश्न क्रमांक 3, घटत्या सीमांत सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा असं लिहून तिथं तुम्ही काय करायचं आहे, उत्तर व्यवस्थित लिहिणं अपेक्षित. पुन्हा तुम्हाला पहिला प्रश्न सोडू वाटला 3रा लिहिल्यानंतर, तिथं 3रा झाल्यानंतर पहिला असाच आकडा टाकायचा. लक्षात घ्या. म्हणजे 3रा सोडत असताना पहिला टाकायचा नाही, पहिला सोडताना दुसऱ्यांदा सोडत असताना 2रा टाकायचा नाही. म्हणजे जो प्रश्न सोडवत आहात तोच प्रश्नाचा अंक तिथं लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीने बघा मित्रांनो, एकूण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये एकूण 6 प्रश्न 80 मार्काच्या लेखी परीक्षेसाठी बोर्डाच्या आपल्याला सोडवायचे आहे. हे आपण सविस्तरपणे स्पष्ट केलं. त्यानंतर मित्रांनो 12वी अर्थशास्त्राची तुम्हाला अंतर्गत मूल्यमापन आराखड्यासाठी
उपयोजनावर आधारित जी चाचणी द्यायची आहे महाविद्यालयामध्ये घेतली जाणार ती 20 गुणांची जी आहे 20 गुणांची असते, लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती 1 तास दिलेला असतो, लक्षात घ्या. आता याचा आराखडा जर बघितला, याच्यावर विचारले जाणारे प्रश्न हे पाठ्यपुस्तकावर आधारितच असतात. तुम्ही जो अभ्यास केलेला असतो वर्षभर त्याच्यावरच आधारित ते प्रश्न विचारले जातात असं आपल्याला सांगतात. आता या प्रश्नपत्रिकेचा 20 मार्कासाठीचा आराखडा बघितला, इथंही तसंच आहे बघा, लक्षात घ्या. एकूण प्रश्न जे आहेत, एकूण आपल्याला 5 प्रश्न विचारावेत असं बोर्डानं सांगितलेलं आहे. आता प्रश्नांचं स्वरूप इथं दिलेलं आहे आणि 5 प्रश्न हे प्रत्येकी किती मार्कासाठी आहेत? 4 मार्कासाठी आहेत बघा. 4 या पद्धतीने 4 आपणचे 20 मार्क या ठिकाणी दिले आहेत. आता प्रश्न 1, 2, 3, 4 हे प्रश्न 4 जे आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी पुन्हा आपण मगाशी स्पष्ट केल्याप्रमाणे एकूण जे 6 प्रश्न प्रकार दिलेले आहेत. मगाशी आपण स्पष्ट केले प्रश्न पहिल्यासाठी 80 मार्काच्या लेखी परीक्षेसाठी 6 प्रकारचे प्रश्न तुम्ही जे वर्षभर अभ्यासणार आहे त्याच्यापैकी कोणतेही 4 प्रश्न हे इथं विचारले जाणार. प्रत्येकी 4 मार्काचे हे ऑब्जेक्टिव्ह टाईपच परीक्षा आहे बघा. एकाच प्रश्न आणि उत्तरासाठी जागा तिथंच दिलेल्या छापील स्वरूपाच्या प्रश्न आणि उत्तर असलेल्या एकाच ठिकाणी लिहायचं असलेल्या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षा घेतली जाणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. 6 पैकी कोणतेही 4 प्रश्न जे आहेत ते प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये 4 मार्कासाठी विचार. आणि प्रश्न 5व्या मध्ये बघा मित्रांनो, खाली दिलेल्या घटनावर तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजे 2 घटना तुम्हाला दिल्या जाणार आहेत, अ आणि ब, आणि त्याच्यावरून तुमचं स्वतःचं मत तिथं लिहावं लागणार आहे. थोडंसं लक्षात घ्या. हे प्रत्येकी 2 मार्कासाठी, अ 2 मार्कासाठी असणार आणि ब 2 मार्कासाठी. अशा पद्धतीने आपल्याला एकूण 5 प्रश्न हे 4 मार्कासाठीचे 20 मार्कासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोर्ड लेखी परीक्षा जी आहे 80 मार्काची आणि अंतर्गत मूल्यमापनावर आधारित चाचणी जी आहे 20 गुणांची अशी एकूण दोन्ही परीक्षेचं प्रश्नपत्रिका स्वरूप आपण या ठिकाणी स्पष्ट केलं. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.